नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता क्रिपी कथा. इथे तुम्हाला पाहायला मिळतील अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी. चला तर मग सुरू करूया. गावात एक असा वाडा आहे जिथे दार उघडं असतं पण कोणी आत जात नाही. कारण जो आत गेला आहे तो पुन्हा तसाच बाहेर आलेला नाही. हा वाडा गावाच्या टोकाला आहे, जुन्या मोडकळीस आलेला. पण दर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर त्याच्या आत एक दिवा पेटलेला दिसतो. गावकऱ्यांना माहीत आहे त्या वाड्यात कोणी राहत नाही. मग तो दिवा कोण लावतो? रात्रीच्या शांततेत त्या वाड्यातून पावलांचा आवाज येतो, पण ते पावलं भिंतीवरून चालल्यासारखी वाटतात. कधी कधी एखाद्याचं नाव हळूच ऐकू. एकदा गावातला एक माणूस धाडस करणार तो आत पाऊल टाकताच दार जोरात आपटून बंद झाला. आत आरसा होता, पण त्या आरशात त्याचं प्रतिबिंबच नव्हतं. मागून पावलांचा आवाज आला. तो वळाला. कोणीच नव्हतं, पण त्याच्या श्वासांचा आवाज जणू दुसरं कोणीतरी होतं. अचानक दिवा बंद झाला आणि अंधारात त्याच्या कानाजवळ एक आवाज आला. आता तू इथलाच आहेस. थोड्याच वेळात तो बाहेर आला. त्याचं तोंड पांढरा फटक पडलं, डोळे उघडे पण पापण्या हलत नव्हत्या. त्या रात्रीनंतर तो माणूस जिवंत होता, पण घरात नव्हता. आजही तो वाडा तसाच आहे. दार उघडं, आत शांतता. पण जर तुम्ही तिथे उभा राहिलात आणि आरशात पाहिलं, कदाचित तुम्हालाही स्वतःचं प्रतिबिंब दिसणार नाही. तुम्ही त्या भाड्यात एकटे गेला असता? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच भीतीदायक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.